या ठिकाणी मी जवळपास माझा जो पेशा आहे तो 2 वर्ष झालं मी DTED कॉलेज गडी या ठिकाणी एक शिक्षक म्हणून सहशिक्षक म्हणून काम करतो आणि 2004 पासून मी शेती या व्यवसायाकडे वळलो होतो। आधुनिक व्यवसाय करावा असं मनाशी काहीतरी इच्छा होती आणि त्यामार्फत मी शेती व्यवसायात उतरलो होतो। मी बरेचदा 1-2 प्रयोग करूनही पाहिले, पण अपेक्षित पाहिजे ते उत्पन्न मला त्या ठिकाणी मिळू शकलं नव्हतं। पण एक माझा असाच मित्र आहे मिरगावचा पराड म्हणून, तर त्यांनी मला पाटील बायोटेककडे वळण्याचं सांगितलं आणि मी एक ट्रायल बेसच्या तत्वावर 1 एकर पाटील बायोटेक करण्याचा ठरवलं। अंतर आहे 6x2.5। या 6x2.5च्या अंतरामध्ये आज सध्याच्या सिच्युएशनमध्ये एक 2 ते 3 वेचणी दरम्यान मला जवळपास 10.5 क्विंटल कापूस या ठिकाणी माझ्याकडे येऊन पडलेला आहे आणि सध्या जे काही दोड्याची संख्या आहे त्यावरून एक 4-5 क्विंटल निघेल आणि जर निसर्गाने साथ दिली आणि रिफ्लॅश जर लागला तर निश्चितच तो 25 क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात जे पाटील बायोटेकमुळं निसर्गावरही शेतकऱ्याला मात करण्याची अपेक्षा आता जाग्या झाल्या आहेत की कालपर्यंत जो आपण कापूस घेत होतो या कापसामध्ये जास्तीत जास्त 6, 7, 8 किंवा 9पर्यंत आपण जात होतो। पण ह्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितच असं वाटतं की कधी शेती करत असताना निसर्गाची साथ फार महत्त्वाची असते आणि ही साथ जर नाही लाभली तर शेतकऱ्याला नुकसानाची पातळीपर्यंत जावं लागतं। तुमच्या उत्पन्नात वाढ याची गॅरंटी ही पाटील बायोटेक जर तुम्ही स्वीकारलं त्यातून निश्चितच मिळते। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। यावर्षी मी 1 एकर केलं, तर त्यानंतर मी पुढच्या वर्षी निश्चितच याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि 2 ते 3 एकरपर्यंत हे पाटील बायोटेक घेऊन जाणार आहे। तर निश्चितच तुमच्या शेतीमध्ये काय योग्य निघतं आहे आणि बाजारात नेमका कशाला भाव मिळतो या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ लावा आणि पाटील बायोटेक घेऊन तुमच्या उत्पन्नात वाढ करा, एवढंच मी या ठिकाणी शेतकरी बांधवांना एक संदेश देऊ शकतो। कोरडवाहू शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत रावसाहेब कोरडे। जाणून घेऊयात या आधुनिक विचारांच्या शेतकऱ्याचं मनोगत। पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना मी 3.5x3, 4x2, 4x1 असा कापूस लावण्याची माझी पद्धत होती, परंतु नवीन तंत्रज्ञान काहीतरी आलं आहे असं वाटलं आणि त्यामुळं मी परभणी येथे कार्यक्रमाला गेलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकरी 20, 25, 30 क्विंटल असं कापसाचं उत्पन्न काढून देतो आणि ते तंत्रज्ञान घेण्याचं ठरवलं। म्हणून मी गेल्या वर्षी 2009मध्ये आम्ही तंत्रज्ञान घेतलं आणि तो कापूस लावून पाहिलं किंवा याच्यात काय आहे, तर त्यावेळेस आम्ही ते 5x1 लावलं। तर ते लावल्यामुळं साध्या पद्धतीचा कापूस आपल्याकडे होता आणि हा बी होता। तर त्यावेळेस मग काय निदर्शनास असं आलं की मला पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळं एकरी 15 क्विंटलचं ॲव्हरेज आलं आणि साध्या ह्याला 8 क्विंटलचं आलं। मग असं वाटलं की हे तंत्रज्ञान म्हणजे योग्य आहे आणि हा घ्यायला हरकत नाही। मग त्याप्रमाणे मग आम्ही पुन्हा पुढच्या वर्षीची प्लॅनिंग केली आणि गेल्या वर्षीसुद्धा 1 एकरच्या ऐवजी 1.5 एकरचं घेण्याचं ठरवलं। तर घेतल्यानंतर यावर्षी 5x1च लागवड केलेली आणि ती केल्यामुळं आज एकदम परिस्थिती त्या पिकाची चांगली आहे आणि खताचे डोस कोरडवाहूचे दिलेले आहेत, कारण बागायती नाही आहे, पाणी नाही माझ्याकडं, त्याच्यामुळं कोरडवाहूचा डोस दिलेला आहे। फवारणीसुद्धा म्हणजे 4च झालेल्या आहेत आणि डोस 4 झालेले आहेत आणि परिस्थिती आज अशी आहे की जवळपास एकरी 20 क्विंटलच्या पुढं जाणारं ॲव्हरेज आहे। ते प्रत्यक्ष आज प्लॉट पाहायला आहे, कोणी येऊन पाहू शकता, बोंडाची संख्या मोजू शकता। एका झाडाला जवळपास 50 बोंड आहेत, तर त्याप्रमाणे 20च्या पुढं आज नक्की जाणारच आहे मी। उन्हाळ्यामध्ये तंत्रज्ञान घेतलं आणि त्यांचं मटेरियल आम्हाला ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलेजेल मिळालं। तर मिळाल्यानंतर आम्ही उन्हाळ्यात लागवडीच्या अगोदर 1 महिना खतं फेकून दिले आणि त्याला पाळी घातली आणि पाळीच्या नंतर पाऊस पडला जूनमध्ये 20 जूनला, तर त्यानंतर आम्ही 28 जूनला कापसाची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर त्याला ताबडतोब एक ड्रेचिंग केली। तर ड्रेचिंग केल्यानंतर पुन्हा 25 दिवसांनी फक्त युरिया आणि पोटॅशचा डोस दिला आणि परत पुन्हा ड्रेचिंग केली। तर अशा आम्ही एकूण 3 ड्रेचिंग केल्या आणि खताचे डोस 4 दिलेत। पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च एकरी सरासरी 8,000 रुपये येतो आहे आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यामुळे एकरी जवळपास 15,000 खर्च आला, पण उत्पन्नामध्ये दुप्पट फरक पडला। त्याच्यामुळे खर्च जरी जास्त असला पण उत्पन्न जर दुप्पट निघत असेल तर घ्यायला काही आपल्याला हरकत नाही। काही शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया अशा आल्या की बाबा रासायनिक खत जास्त दिल्यामुळं जमीन खराब होती। जर असं असेल तर गेल्या वर्षी मला 15 क्विंटल आलं आहे आणि जर जमीन रासायनिक खतानं खराब होत असेल तर मग तिथं आज 10 क्विंटलचा ॲव्हरेज यायला पाहिजे। पण त्या उलट काय झालं, कोरडवाहू प्लॉट असूनसुद्धा 15च्या ऐवजी आज 21 क्विंटल कापूस निघण्याच्या मार्गावर आहे माझा। मग खराब कसं म्हणता येईल आपल्याला? म्हणता येत नाही, म्हणजे उलटी सुपीकता वाढते असं मला म्हणायचं आहे। मला असं वाटतं आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान घ्यावा आणि आपलं उत्पादन वाढवावं, कारण आपलं उत्पादन वाढलं म्हणजे आपलं घर सुधारलं म्हणजे आपलं गाव सुधारलं आणि प्रत्येकाला घ्यायला सांगायला पाहिजे असं माझं मत आहे। दुसरे कितीतरी आज बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठं जैविक खतं येतात, सेंद्रिय खतं येतात,
किंवा कापसावर फवारायला टॉनिक देतात, ह्यांच्या कापसावर एक थेंबसुद्धा टॉनिकचा फवारलेला नाही आणि कुठलंही दुय्यम अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य अजिबात दिलेलं नाही, तरीसुद्धा आज हिरवागार कापूस आहे. ते बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा अंतर जास्त असल्यामुळे ते मुळा लांब जात नाहीत किंवा काही होत नाही, पण आज प्रत्यक्षात इथं अशी परिस्थिती की गेल्या वर्षीसुद्धा मी झाडाच्या मुळ्या काढल्या तर 7 फूट भरल्यात आणि आज इथं प्रत्यक्षात पाहायला असं आहे की 6 ते 7 फूट मुळी भरते, टेपनं मोजूनसुद्धा तेवढी भरल्या जाते. त्याच्यामुळे अन्नद्रव्य जास्त झाड घेतं आहे. मी पहिलंच वर्ष तंत्रज्ञान वापरायचं, ते आधी कधी वापरलेलं नव्हतं, नुसतं ऐकून होतो. तर फक्त बीडला एक नरोडे साहेबाची मीटिंग अटेंड केली ती, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं कापसाविषयी माहिती सांगितली आणि त्यावेळेस फक्त एक सांगितलं होतं की पर एकरी 1 लाख रुपये उत्पन्न व्हायलाच पाहिजे. तर तेच माझ्या डोक्यात समजा नेहमी खटकत होतं की आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. 18 जूनला लागवड केलेली कापसाची, तर 1 एकरची तर 6 बाय अर्ध्यावर प्लॉट आहे. तर यांचं तंत्रज्ञान हे पाटोल बायोटेकचं वापरलं तर दरवर्षी मला साधारण 15, 13, 14 क्विंटल उतार येत असतो. 6 बाय 1 वरचं अंतर सगळं मिळालेलं आहे, मध्ये जाता येत नाही, काही नाही. समजा असं हात पुरत नाही इतके झाड वाढलेले आहेत आणि त्याला सध्या कैऱ्या परिपक्व झाली तर 70 ते 80 कैरी पूर्ण पॅक झालेली. तर त्यामुळं असं मला तरी वाटतंय 6 बाय अर्ध्याचा जर हिशोब केला तर आता सध्याचं गणेश 14,000 झाडं बसतात, तर त्यामधून जरी 2,000 तूट धरले तरी 12,000 झाडं बसतात. तर 12,000 गुणिले तर 70 कैरी, तरी पण 30 क्विंटल 40 किलो निघन अशी माझी अपेक्षा आहे. पण त्यामधून जरी कटलंच 5 क्विंटल तर 25 क्विंटलच्या खाली कधीच येऊ शकणार नाही. दरवर्षी समजा ज्यावेळेस आपण तंत्रज्ञान नव्हतं वापरत त्यावेळेस जर 15 येत असेल तर आज 10 क्विंटल निव्वळ वाढलेला आहे. तर 10 क्विंटल म्हणलं तरी 4,000चा भाव जरी झाला 10 × 40,000 रुपये नफा व्हायला नुसतं कशामुळं? तंत्रज्ञानामुळं. प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं का व्हायना हे वापरणं आवश्यकच आहे आणि वापरून पाहावं. आणि त्याला आता नवीन तंत्रज्ञानाची काहीतरी जोड घातली तरच आपण त्यामध्ये टिकू शकतो. माझा व्यवसाय किराणा दुकान, परंतु आम्ही 3 भाऊ असताना आम्ही विभक्त झालो आहे आणि विभक्त झाल्यानंतर माझ्याकडे पाणटपरी आली. तर मी आता 2 एकरला पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतलेलं आहे. 28/6/2000ला मी कपाशीची 2 एकरची लागवड केलेली. तर कपाशीची लागवडीच्या अगोदर 15 दिवस ह्युमालजी आणि लिरिझल आणि DAP 100 किलो असं मिळून संपूर्ण 250 किलोनं त्यामध्ये खत मिसळून 15 दिवस टाकलं होतं आणि त्यानंतर 28/6ला कपाशीची लागवड केली. आता पूर्वी लागवड असायची 3 बाय 3 वर. आता पूर्वी आम्हाला उत्पन्न व्हायचं एकरी 5-6 क्विंटल. आता लागवड केलेली 2 एकरमध्ये मी 6 बाय 1 वर. आणि आता ह्या वर्षी एका झाडाला 70, 80, 90 दोडी आलेली. एका बोंडाचं वजन 8 ग्रॅमपर्यंत आहे सध्या. आता साधारणतः 20-22 क्विंटल ॲव्हरेज एकर येईल आणि त्याला कुठलाही झाड खराब वगैरे काही झालेलं नाही. त्याला वर पाते वगैरे भरपूर आहेत. आता गॅरंटी आहे 2 एकरमध्ये 40-45 क्विंटल ॲव्हरेज येईल 100% खात्री. खर्च 1 एकरसाठी याचा 5,000 ते 6,000 रुपये आणि उत्पन्न व्हायचं 4-5 क्विंटल. परंतु आता ह्यावर्षी माझा खर्च 1 एकरसाठी 16,000 रुपये लागला आहे. तर 2 एकरमध्ये 32,000 रुपये लागलेत. परंतु 1 एकरमध्ये उत्पन्न घेतल्यानंतर 20 क्विंटलचा ॲव्हरेज लागला तर 80,000 रुपये उत्पन्न होईल. त्यात 16,000 रुपये खर्च होत आहेत. तर 2 एकरसाठी 32,000 रुपये खर्च लागलेला आहे.